श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मनात एक इच्छा धरून हा स्वामी संदेश ऐका. मनात एक इच्छा धरा आणि शांतपणे स्वामींचे नाम घे. तुझी इच्छा कधी पूर्ण होईल याची चिंता करू नकोस. योग्य वेळ आली की स्वामी स्वतः तुझ्यासाठी मार्ग तयार करतील. ज्या गोष्टींसाठी तू अनेक दिवसांपासून प्रार्थना करत आहेस ती स्वामींच्या नजरेतून सुटलेली नाही. विश्वास ठेव, उशीर आहे पण स्वामींच्या कृपेला अंत नाही. आज मनातील इच्छा स्वामींच्या चरणी ठेव आणि स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे तेच द्या. मन शांत ठेव, कारण स्वामींचा निर्णय नेहमी भक्तांच्या भल्यासाठी असतो. तुला वाटतंय की तुझी प्रार्थना ऐकली जात नाही, पण स्वामी शांत आहेत म्हणून दूर नाहीत. कधी कधी उत्तर देण्याआधी स्वामी परिस्थिती बदलतात असतात. मनातील इच्छा कोणाला सांगण्यापेक्षा स्वामींना सांगा, कारण जग तुमची इच्छा ऐकेल पण स्वामी तुमच्या मनातील वेदनाही समजून घेतील. आज जर मन खूप अस्वस्थ असेल तर डोळे मिटून फक्त एकदा श्री स्वामी समर्थ. कदाचित परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुझ्या मनाला ती परिस्थिती पार करण्याची शक्ती नक्कीच मिळेल. तुझ्या आयुष्यात जे थांबले आहे त्यामागेही स्वामींची काही योजना असू शकते. घाई करू नकोस. योग्य क्षण आल्यावरच बंद दरवाजाही उघडतील. तुझी इच्छा मोठी आहे म्हणून घाबरू नकोस. स्वामींसाठी काहीही अशक्य नाही. फक्त इच्छा करताना विश्वास ठेव आणि प्रयत्न करताना स्वामींचे नाम घे. तू ज्या उत्तरांची वाट पाहतोयस ना ते कदाचित तुला अपेक्षित मार्गाने मिळणार नाही, पण स्वामी तुला त्यापेक्षाही चांगला मार्ग दाखवू शकतात. कधीकधी स्वामी इच्छा पूर्ण करण्याआधी भक्ताला थोडं मजबूत बनवतात. म्हणून येणाऱ्या अडचणींना शिक्षा समजू नकोस. कदाचित त्या मोठ्या सुखाची तयारी असतील. मनात एक इच्छा धर आणि स्वतःला सांग, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. एवढा विश्वास ठेवला तरी अनेक चिंता मनातून दूर होतील. तू केलेली प्रार्थना व्यर्थ गेलेली नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक हाक आणि प्रत्येक मनापासून केलेली प्रार्थना स्वामींच्या चरणी पोहोचते. तुला जे हवं आहे ते मिळण्यासाठी वेळ लागत असेल तर निराश होऊ नकोस. स्वामींच्या घड्याळात उशीर असतो पण अन्याय नसतो. आज तुझ्या मनातील एक इच्छा स्वामींसमोर ठेव, पण त्यांसोबत एक वाक्य नक्की म्हण. स्वामी माझ्यासाठी योग्य असेल तर ती पूर्ण करा. मग जे होईल त्यावर विश्वास ठेव. ज्याला मिळवण्यासाठी तू खूप प्रयत्न केलेस आणि तरीही यश मिळालं नाही त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस. कदाचित स्वामी तुला चुकीच्या दिशेने जाण्यापासून थांबवत असतील. स्वामी म्हणतात, भक्तांनी अनेक इच्छा करावी पण चिंता करू नये, कारण चिंता तुझं मन थकवते आणि विश्वास तुला पुढे चालण्याची ताकद देतो. तुझ्या मनातील इच्छा जर खरी आणि निर्मळ असेल तर तिच्यासाठी प्रयत्न करत राहा. स्वामींचे नाम घेत पुढे चालत राहा. मार्ग नक्की सापडेल. आजपर्यंत जे काही तुटलं त्यांची चिंता करू नकोस. स्वामींच्या कृपेने कधी कधी तुटलेल्या गोष्टींपेक्षा सुंदर नवीन सुरुवात मिळते. तुझ्या मनात ज्याचं नाव आहे, ज्या गोष्टींची इच्छा आहे ती स्वामींना माहीत आहे. म्हणून पुन्हा पुन्हा मागण्यापेक्षा एकदा विश्वासाने आणि मग स्वामींवर सोपव. तू एकटा नाहीस. तुझ्या दुःखात, तुझ्या संघर्षात आणि तुझ्या प्रतीक्षेत स्वामींची कृपा तुझ्यासोबत आहे. फक्त विश्वासाची ज्योती विझू देऊ नकोस. कदाचित आज तुझ्या आयुष्यात काही चांगलं घडताना दिसत नसेल तर पण लक्षात ठेव, पहाट येण्याआधी रात्र नेहमीच घडत असते. स्वामींच्या चरणी ठेवलेली इच्छा मनात घेऊन झोप आणि सकाळी नव्या विश्वासाने उठ, कारण प्रत्येक नवीन दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. तुला हवं असलेलं मिळालं नाही म्हणून स्वामींवर नाराज होऊ नकोस. कधी कधी नाही हेही स्वामींचं उत्तर असतं, कारण त्यांना पुढे येणारा धोका आपल्यापेक्षा आधी दिसतो. तुझ्या आयुष्यातील योग्य व्यक्ती, योग्य संधी आणि योग्य वेळ स्वामींच्या कृपेने एकत्र येऊ शकते. म्हणून घाईने निर्णय घेऊ नकोस. मनात एक इच्छा धरून हा संदेश ऐकत असेल तर एवढंच लक्षात ठेव, तुझी किंमत तुझी इच्छा पूर्ण झाली की नाही यावर ठरत नाही. तू स्वामींचा भक्त आहेस हीच तुझी मोठी ताकद आहे. आज परिस्थिती कठीण आहे म्हणून उद्याची तशीच असेल असं नाही. स्वामींच्या
कृपेचे एक क्षणात परिस्थितीला नवी दिशा मिळू शकते. तुझ्या मनातील इच्छा स्वामींच्या चरणी ठेव आणि प्रत्येकाची साथ सोडू नकोस. फक्त प्रार्थना नाही तर प्रार्थनेसह केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा तुझ्या आयुष्याला नवी दिशा देईल. कितीही लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तरी तू स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेव. कारण अनेक मोठ्या गोष्टींची सुरुवात एका छोट्याशा विश्वासापासून होते. स्वामींचं नाव घेऊन मनात म्हण, जे माझ्यासाठी योग्य आहे ते माझ्यापर्यंत पोहोचू दे. मग मन शांत कर. योग्य गोष्ट योग्य वेळी मिळण्यावरच विश्वास ठेव. आज तुझी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून कथा संपलेली नाही. कदाचित स्वामी अजून एक सुंदर अध्याय लिहित आहेत. फक्त पान उलटण्याआधी पुस्तक बंद करू नकोस. मनात एक इच्छा धर, डोळे मिट आणि प्रेमाने म्हण, श्री स्वामी समर्थ. तुझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचो, तुझी मनाला शांती मिळो आणि तुझ्यासाठी जे खरोखर योग्य आहे ते तुझ्या आयुष्यात येऊ. विश्वास ठेव, स्वामींची कृपा तुझ्यावर सदैव राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.